पत्रकारांना मुलाखती देणं हे मी समजू शकते. काय अशी अडचण असेल बरं देवेंद्रजींची की देवेंद्रजींना मुलाखती देताना त्या मुलाखती तेजस्विनी प्रधान, गिरिजा ओक, सई ताम्हनकर या सगळ्यांना मुलाखती द्याव्या लागत आहेत. काय देवेंद्रजी महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनत नाहीयेत का? काय देवेंद्रजींना असं वाटतंय का की महाराष्ट्रात पत्रकारच नाहीयेत किंवा ते अत्यंत तुच्छतेच्या दर्जाचे आहेत? पत्रकारांना मुलाखती देण्याच्या ऐवजी सेलिब्रिटी, अभिनेत्री आणि अभिनेत्यांना मुलाखती द्याव्यात आणि अशा पद्धतीने कारण आपणच म्हणालात की कसं पोचायचं हाही एक विषय असतो. तर ही कोणती पोचायची पद्धत आहे? पत्रकारांच्या प्रश्नांची भीती वाटते की पत्रकारांना ते तुच्छ ठरवतात? कोणी कसं कोणाच्या पर्यंत पोहोचायचं हा ज्याचा त्याचा विषय असतो ताई. असं कसं? त्याच्याबद्दल आपण तुम्ही आपणच कसं म्हणालात की पोहोचता, तो विषय महत्वाचा तुम्ही आहे. कसं पोहोचता याच्याबद्दल आम्ही आक्षेप घेण्याचं काय? तुम्ही तुमच्या मार्गाने पोहोचता, बाकीचे लोक त्यांच्या पत्रकारांना मार्गाने पोहोचतात. म्हणजे पत्रकार क्रॉस क्वेश्चन्स करू शकतात, पत्रकार उलट तपासणी करू शकतात. त्या उलट तपासणीला देवेंद्रजी घाबरतात हे खरं आहे की देवेंद्रजी पत्रकारांना गिनतच नाहीत हे खरं आहे?